गाइस, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आता वाजले सकाळच्या 11 आणि आम्ही निघालो आहे बेलापूरला जाण्यासाठी. आणि आकाश तिकडे ट्रेनसाठी थांबले ठाणा. आणि आकाशने पण हळूहळू माझ्या बाईकमध्ये कपडे भरलेले आहेत. संध्याकाळी येतील ते पण ऑफिसवरून. सो चला आपण बघूयात. आम्ही आमच्या ट्रेनसाठी वेट करतो आहे, पनवेल ट्रेनसाठी. बघूया आता पुढे पुढे. आकाश मला एकटं जाऊनच देणार नव्हतं, मला माहिती होतं. आणि त्यांनी तेच केलं. आज रोज फॉर्मलवरती जातात, आज कॅज्युअल घालून चालत. बोललं हे नक्की काहीतरी गडबड आहे. आणि हळूहळू माझ्या बाईकमध्ये कपडे टाकले. सो चलो देखते. आम्ही तर निघालो आहे. आम्ही आत्ता बेलापूर स्टेशनला पोचलो आहे. जाम ऊन आहे. इथून घरी जाणार. जिथून रेश्मा जायचं आवडलं तर लगेच नाही. चलो येऊन बसलो आहे आम्ही. इथं शेतीचं काम चाललं आहे आणि हिचं अजून आवरलंच नाही आहे. मला जाम झोपायला लागलं नाही. आत्ता 2:45 वाजता आम्ही निघालो आहे. तिचं आवरतच नव्हतं लवकर. मी आलो आहे 12 वाजता आणि निघालो आहे 3 वाजता. तोपर्यंत आमचा टाईमपासच चालू होता. हाँ हिनी ये रेश्मा सोनवणेनी बहुत टाइमपास किया हुआ है. तो आम्ही निघालो आहे. ते भाऊजान चांगली बाय बाय करतो ते आम्हाला. गोणी घेतलेत सगळ्यांनी ना. फायनली 4:30 वाजता आम्हाला गाडी भेटली. जाम वैतागलोय. हे गाइस, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आज आमची सकाळ झाली हडपसरमध्ये. हे बघा आमची बहिणी कैरीचं पन्ह बनवतात ते. आणि रेश्मा त्यामध्येच लुडबुड करते कामाची. तिला काही येत तर नाही पण बळच. सो आजचा मेनू आहे. आज आहे जयंती आणि छोले बनतात ते, पुरी आणि काय का आमरस असा मेनू आहे. गोड कारण की रात्री आम्ही येणार म्हणूनच रात्री ह्यांनी खीर वगैरे बनवली होती. सो आज खीर नाही आमरस आहे. आणि इथं सगळं त्याचं प्रिपरेशन चालू आहे. आणि वहिनी पन्ह बनवतात. हे काय हे कैरीचं पन्ह बनवतात ते आमच्या नवीन वहिनी. हे आमच्या नवीन वहिनी आहेत. नवीन वहिनी आहेत आमच्या ह्या. इथे माझी मावशी भाजी सगळी साफ करते. आता हे दादानी भाजी आणून दिली आहे. आणि भंडारे बघा कसे पडलेत. आहे का जावयाला काय. जावयाने लाजलं पाहिजे. तर आमचं जावई मस्त लोळतोय आणि ते सगळ्यांचं कामं चालू आहेत. सो चला बघूया ह्या दोघी काय करतात ते. रात्री आम्हाला यायला खूप लेट झालं त्यामुळे मला बाकीचा ब्लॉग काय घेता आला नाही. मी तो ह्याच्यात ॲड करेल जो आम्ही ट्रॅव्हलिंगचा थोडासा जो घेतला आहे तो. आज आपलं तर फर्स्ट टाईम कैरीचं पन्ह पिणार आहे. मी कधी नाही पिलं आहे पहिल्या ह्याचं. सो आज पिली कैरीचं पन्ह. इथे त्याचं प्रिपरेशन चालू आहे. कैरीचं पन्ह होती परिचित माहेर गावी, कंबर खचून बांधन सरमाचं नांदन. कशी पीठ मळते बघा, जोर लगा के. हां नाही लावला, डायरेक्ट टाकणार आहे कुकरला छोले. पुरीच राहिले फक्त. मी पुरी करणार आहे फक्त, हलकं काम. फक्त तुम्हाला ती पुरी यंत्रणमध्ये दाबून देईल मी. हिचं एक शिट्टी देऊन 15 मिनटं ठेवलं ना, 5 मिनटं तर शिजतं. हिचा मावशीचं कुकरचं असं आहे, मला माहिती ना. चलो इधर देखो हमारा छोले बन रहा है. सी हाउ इज इट लुकिंग लाईक. वाव मस्त झाले छोले. मस्त वाजता मस्त येते. इथे वहिनी आता आंबे छिलतच ना, चिलायचं आमरस बनवायला. आंबे छिलतात ते. आईच म्हणते ताई 1 आणि 5. सो इथे फायनली आमचा आमरस रेडी आहे. आमरस बघा वहिनीने बनवलं. बस झालं, टाकली ना त्याला असेल चांगलं. ठेवून टाका फ्रीजमध्ये. मस्त आमरस बनवलेला आहे. आणि त्या आता रेश्माताई भांडी घासतीये. रेश्माताई से हॅलो. मिसरी लावली आहे. गजब बेइज्जती है. तर बसले ते. मी असं हलकं डुलकंच काम करते. मेवणी बाई ये क्या है? मावनीस ना तो काही नाही लगता ऐसे. मी असं सोपं काम करते. मी जास्त अवघड कामात पडत नाही. चेअरमन माइंडला पुरा भाजलेलं. माझ्या वहिनीला चेअरमन बाई म्हणतात बघा. म्हणायला लागले आता काय करू.
ताईसाहेबनी चेअरमनबाई एकत्र करून टाकलेलं आहे, त्यामुळे आम्ही वा वा जमते पुऱ्या बनवायला. येतं मला मला घ्या ना एक असलं पुरी बनवायला. रोज तुम्हाला पुरी करून घालेली. नको मग राहू दे. तेल नाही परवडत. भारी आयटम आहे. हा आयटमवर बी करायचं ना मावशीच्या इथं पहिल्यापासून करते. घ्या ना आपल्याला पण एक असलं आयटम. घेऊ बाई, तुम्ही जेवण एवढी मेहनत करताय बरोबर आहे. ही बघा फक्त पाणीच वाढायचं कामच आहे. ते तर कामच आहे ना बाबा. आणि वाढणं चलो टेस्ट करके बताओ कैसा हो गया. मैंने सब कुछ बनाया है. मैंने सब कुछ बनाया है भाई. अय मी बनवलं ना सगळं काय हे जेवण. कोई बात नहीं, हम तो चूतिए हैं, दोबारा ट्राई करेंगे. मस्त होगा. अरे मी बनवलंय मेवनी काय मेवनी यायला. मेरे को भी भैया आमरस. काम करून माणूस थकलाय. हा क्या खा रहे हो मी. बडी सोप. चला आता काय काम केलं नाही पण मला आता भांडी आहे. भांडी घासायची. गजब बेइज्जती है. काय बोलली. दुसरे कोण घासायच्या आधी भांडी घास तेवढं ते काम कर. हे बघा आमची प्रिशा आली आहे. हा आमचं कार्टून आत्ताच आलंय कार्टून आमचं. तिच्यामुळे लेट झालंय आम्हाला. चलो फायनली आमची कॅब आलेली आहे. चलो बकरी अंदर भरो. इतने सारे बकरी आहे. चलो भरो भरो अंदर भरो. उतरलो आता. माहीत नाही पुढे गेल्यावर आवाज येईल. तू व्हिडिओ बघितला ना आमचा युट्यूबला. ए भाई तू टी शर्ट कोणाचं घातलंय. अय पोरे तू टी शर्ट कोणाचं घातलंयस. कुठली पोरगी. माझं आहे ते. माझं टी शर्ट घालून बसली तू येडी. सो गाईज आता वाजले 2 आणि आम्ही आता घरी आलोय. बघा आकाश माझं माहेर आणि हा चालक करतो. चलो बाय बाय. लाईक शेअर सबस्क्राईब. शेअर सबस्क्राईब.